नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. आनंदाची बातमी तर आहेच, पण त्यासोबत देखील आपल्याला जे पाहिजे होतं ते काही मिळालेलं नाही आहे. टायटल थंबनेल तुम्ही बघितलाच असेल की अखेर एका वर्षाची शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी मागत असलेले जे काही संघटना आहेत, महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकरी आहेत आणि त्यासाठी आंदोलन छेडलेले बच्चू कडू यांची एक समिती नेमण्यात येणार होती आणि या समितीमध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसाठी नियोजन तरतूद करण्यात येणार होते. पण मुख्यमंत्री यांच्या बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीमध्ये आमदार देखील होते, मंगेश चव्हाण, कामगार नेते, राणे, छावा संघटनेचे अध्यक्ष, खूप काही लोक होते. यामध्ये नाव घेणं खूप काही लोकांची नावं आपण इथे घेऊ नाही शकत. या संघटनेच्या वतीने 10 प्रमुख मागण्या मागण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सरसकट कर्जमाफीचा एक विषय देखील होता. पण मुख्यमंत्र्यांनी तिथे त्या विषयाला बगल देत फक्त 1 वर्षाची आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. बघा, हाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत होता. ते पण 3 ते 4 वेळेस शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार. सातबारा कोरा कसा होणार? 1 वर्षाची शेतकऱ्यांची कर्जमाफी जर तुम्ही दिली तर 1 वर्षाच्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही. आणि हे दुर्दैव, खोटं बोलणारं लबाड सरकार इथे आपण निवडून दिलं. बोलायचं काय यांना? वारंवार किती बोलायचं, किती मागण्या करायच्या? त्या माणसाच्या अक्षरशः तब्येत खराब झाली. 7 ते 8 दिवस आमरण उपोषण केलं. या उपोषणामध्ये त्यांची तब्येत खालावली आणि तिथे परत एकदा ज्याप्रमाणे जे मनोज जरांगे पाटील होते यांना ज्याप्रमाणे त्यांनी कागद देऊन त्यांचं उपोषण सोडून टाकलं, तसं बच्चू कडू यांना देखील त्यांनी आश्वासन दिलं, पण ते आश्वासन काही पूर्णत्वास आलं नाही आहे. पण आता एक बातमी हीच आहे, एकच गोष्ट लक्षात ठेवा, 1 वर्षाची कर्जमाफी ती होणार आहे. ते आता कुठल्या वर्षाची होणार ते अजून क्लिअर नाही आहे. त्या संदर्भात अजून माहिती आपण घेणार आहोत. ती माहिती घेऊन तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहेत. 1 वर्षाची कर्जमाफी शेतकऱ्यांची होणार आहे मित्रांनो. पुढची सरसकट अजून देखील होणार नाही. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की आम्ही पुढचे 10 वर्षांसाठी शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम शेतकरी कसा होईल त्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून आम्ही 1 वर्षाची इथे कर्जमाफी करणार आहोत. तो जो काही पैसा आहे तो तिकडं वळवला जाणार आहे असं त्यांनी सांगितलं. पण तो तिकडं वळवला नाही जाणार आहे, तर ते खोके सरकारचे, ते खोके सरकारच्या बॅगा, पिशव्या, ज्याप्रमाणे संजय शिरसाटांची बॅग भरली होती ना, ते पैसे तशा बॅगांमध्ये ते कोमून मंत्र्यांच्या, आमदारांच्या, खासदारांच्या घशात जाणारे शेतकऱ्यांपर्यंत पोचणार नाही. ही एक संताप येतो, असं बोलावं असं वाटत नाही, पण संताप येतो. म्हणूनच असं फायनल स्टेटमेंट करावं लागतं. तुर्तास 1 वर्षाची कर्जमाफी होणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. महत्त्वाची माहिती अजून आपण घेणार आहोत मित्रांनो. धन्यवाद.